विनाकारण मुस्लिम बांधवांनी कोणाची स्तुती करू नये. विनाकारण. मी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्ही आमच्या देवदेवतांना नाव ठेवू नका आणि महिलांना त्रास देऊ नका. तुमचं कोणी वाकडं करू शकत. ती औरंगजेब कुठून आला आणि तुम्हाला काय करायचं त्याचं? ज्यांनी स्वतःचे भावन तेच मारून टाकलेले म्हणून त्यांनी क्रूर हत्या केलेला, त्याची माया करून तुम्हाला काय घेणं पडलं? हा ठीक आहे, तुमचं पैगंबर साहेबांबद्दलचं वेगळं मत असतं, ते ठीक. तुमचा देव तुमच्या ठिकाणी, आमचा देव आमच्या ठिकाणी. तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे मुस्लिम धर्माचा. त्यांना मी कट्टर हिंदू आहे, मला माझ्या धर्माचा स्वाभिमानी गर्व. मी मौलाना सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं, आजही माझे तेच शब्द आहे. कारण तुम्ही 2-3 गोष्टीपासून लांब जा ना, काय करू शकत नाही तुमचं कोणी. कोण काय करतं ते आम्ही बघू, पण तुम्ही नाही त्या ठिकाणी हात विनाकारण घातला नाही पाहिजे. ज्याला मानायची गरज नाही त्याला मानायचं. त्या औरंगजेबाचा नाही काय समज, कशाला त्याला मानतो? म्हणजे निवडून येतो महाराष्ट्रात, आला उत्तर प्रदेश येतो, स्तुती करतो औरंगजेबची. बधीर डोक्याचं काही हे नाही का? हा, तुम्ही मस्जिदीबद्दल बोलताय, ती आदरस्थानी आहे. कुराणाबद्दल बोलताय, आदरस्थानी आहे. कोणाच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असतो. आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे, तुमच्या धर्माचा तुम्हाला असला पाहिजे. कुकडं तिसरीकडेच फांद्या फोडल्यावर कसं काय सुट्टी देईल कोण? औरंगजेब स्तुती करण्यासारखं कामच नाही. त्याने आमचा राजा मारला, त्याची स्तुती करायची काय गरज आहे? कुराणला तर मान्य नाही हिंसा करणं. आणि मग आता तो हिंसक आहे, तो कत्ली करीत होता, मंदिरं पाडीत होता. छत्रपती शिवरायांनी कुठं मस्जिद पाडली? आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य पहिल्यापासून सांगतो. त्यांच्याही सैन्यात मुस्लिम होते, सगळे 18 पगड जातीचे लोक होते, ते हिंदुत्व आम्हाला मान्य. छत्रपतींना जे मान्य हिंदुत्व ते आम्हाला मान्य. पण ह्या काही मुस्लिमांनी विनाकारण ते काही रुचकून देतात आणि मग इकडचे हिंदू काही सुरू करते. संधी दिली नाही पाहिजे बोलायला. ज्या ठिकाणी वाद होईल ते ठिकाणी शब्द मुस्लिम बांधवांनी सुद्धा उच्चारले पाहिजे, आणि जर नाही उच्चारले तर त्यांचं कोणी काही करू शकत.